बघा, एक काम एकटा ए हा 6 दिवसात तर बी हा 8 दिवसात पूर्ण करतो. ते काम करण्यासाठी ए व बी यांनी एकूण 3200 रुपये मजुरी पोटी घेतले. सीच्या मदतीने त्या दोघांनी ते काम 3 दिवसात पूर्ण केले तर एकूण मजुरीतील किती रक्कम सीला द्यावी लागेल? असा प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो, लक्षात घ्या. हे 6, हे 8 आणि हे 3, या 6, 8, 3 चा लसावी काढा. 6, 8 आणि 3. काय काय करायचं लक्षात घ्या. 2 भाग द्या. बेतिरी 6, बेचूक 8. 3 ला भाग जात नाही सर. आता 3 भाग द्या. 3 1 3, 4 ला जात नाही. 3 1 3. लसावी म्हणजे या सामायिक उभ्या सारणीतील सामायिक आणि आडव्या सारणीतील काय हो सर, तर असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे असतो लसावी. हे बरेच वेळ सांगितलं, पक्क पाठ करा. आता 2 गुणिला 3 म्हणजे हे उभी सारणी, 1 गुणिला 4 गुणिला 1 म्हणजे आडवी सारणी. या दोन्ही पदांचा संकलित गुणाकार म्हणजे लसावी. बेतिरी 6 1 6 चूक 24 भाग हे जे उत्तर प्राप्त झालं, हे उत्तर म्हणजे काय आहे तर एकूण काम. आता दुसरा प्रश्न असा, प्रतिदिन कार्य. हा दुसरा प्रश्न. प्रतिदिन कार्य ए हा एक काम 6 दिवसात, बी तेच काम 8 दिवसात करतो, तर सीच्या मदतीनं म्हणजे एबीसीचं काम आहे तेच काम एबीसी तिघं मिळून 3 दिवसात करतात, असा त्याचा अर्थ. सीच्या मदतीनं या दोघांनी ते काम 3 दिवसात पूर्ण केलं. याचं प्रतिदिन काम किती? कामाचे एकूण भाग भागीला याची कार्यक्षमता. हे ते काम 6 दिवसात करतो. एका दिवसात किती काम करतो अशा पद्धतीची मांडणी करा. 24 भागीला 6. भाग 4 न जातो, 4 भाग काम करतो. 6 चूक 24. ओके. बीचं प्रतिदिन काम शोधायचं म्हणजे कामाचे एकूण भाग बी ते काम 8 दिवसात करतो. संपूर्ण भागीला 8 घ्या. भाग 3 न जातो म्हणजे 3 भाग हे जे उत्तर प्राप्त झालं, प्रति दिवसाला 3 भाग एवढं काम बी करतो. आता सीची कार्यक्षमता प्रतिदिन काय काढायची कशी सर? लेकरांनो, एबीसी हे तिघे ए अधिक बी अधिक सी या तिघांनी ते काम 3 दिवसात केलं म्हणजे तिघांचं एका दिवसाचं काम किती याचा आम्हाला शोध घेता येतो. ए बी यांनी सीच्या मदतीनं ते काम 3 दिवसात पूर्ण केलं म्हणजे ए बी आणि सी या तिघांचं एका दिवसाचं काम किती हो याचा आम्हाला मेळ लागू शकतो. कसा तर कामाचे एकूण भाग इथं मांडा 24. त्यांनी काम केलं ते 3 दिवसामध्ये. हा भाग जातो 8 न म्हणजे 8 भाग प्रति दिवसाला एवढं काम केलं या सी. आपल्याला सीची कार्यक्षमता बघायची लक्षात घ्या. म्हणजे ए अधिक बी अधिक सी एका दिवसाला किती काम करतात? 8 भाग काम करतात. पैकी ए बी हे दोघं जण लक्षात घ्या, हे दोघं जण एका दिवसाला किती काम करतात? 4 आणि 3 7 भाग. मग हे एबीचं 7 भाग काम इथं एबीच्या खाली मांडा अधिक सी समोर 8 भाग. आता या सी ला एकटं करा. 8 भाग लक्ष द्या, 8 भागकडे जाताना हे 7 भाग वजा स्वरूपात मांडावे लागतात आणि ही वजाबाकी 1 भाग. हे 1 भाग काय? सीची प्रतिदिन कार्यक्षमता. सीची प्रतिदिन कार्यक्षमता एका दिवसाला हा सी 1 भाग एवढं काम करतो. प्रश्न मजुरी वाटपाचा सोडवत असताना कोण किती भाग काम केलं हा मुख्य प्रश्न लक्षात घ्या. याचं 3 दिवसाचं काम, याचं 3 दिवसाचं काम किती बघा. सीच्या मदतीनं एबीनं ते काम 3 दिवसात केलं. मग याचं 3 दिवसाचं काम, बीचं 3 दिवसाचं काम, सीचं सुद्धा 3 दिवसाचं काम किती, प्रत्येकानं किती भाग काम केलं याचा आम्ही आता शोध घेत आहोत.
सीच्या मदतीनं ए बीनं ते काम किती दिवसात केलं? 3 दिवसात. मग एचं 3 दिवसाचं किती काम, बीचं 3 दिवसाचं किती काम, सीचं 3 दिवसाचं किती काम? बघा, एचं 3 दिवसाचं काम, इथं प्रथमतः 3 मांडा. ए हा एका दिवसाला 4 भाग एवढं काम करतो. गणित तुमच्या लक्षात येत असावं. 4 त्रिक 12 भाग 3 दिवसामध्ये येणं केलेलं काम. पुढं चला सर. बीचं 3 दिवसाचं काम, बीचं 3 दिवसाचं काम, बीचं 3 दिवसाचं काम. इथं 3 प्रथमतः. बी एका दिवसाला 3 भाग एवढं काम करतो सर. म्हणजे हा गुणाकार करा, 3 तिरी 9 भाग एवढं काम करतो हा बी एका 3 दिवसाला. बीचं 3 दिवसाचं हे काम 9 भाग. लक्ष द्या. बरं, सीचं 3 दिवसाचं काम किती सर? सीचं 3 दिवसाचं काम किती? सीचं 3 दिवसाचं काम किती? तर 3 गुणिला हा सी एका दिवसाला 1 भाग एवढं काम करतो. म्हणजे 3 एक 3 भाग. सीचं 3 दिवसाचं काम 3 भाग. बीचं 3 दिवसाचं काम 9 भाग. याचं 3 दिवसाचं काम 12 भाग. आता चाललो आम्ही उत्तरापर्यंत. लक्ष द्या. इथं ए, इथं बी आणि इथं सी मांडतो. लक्ष द्या. या एचं 3 दिवसाचं काम आहे 12 भाग, बीचं 3 दिवसाचं काम आहे 9 भाग आणि सीचं 3 भाग. याला परत संक्षिप्त रूप द्या लेकरांनो. 3 एक 3, 3 तिरी 9 आणि 3 चूक 12. म्हणजे 4 3 1 हे जे उत्तर सापडते, हे उत्तर म्हणजे त्यांच्या कार्यक्षमतेचं गुणोत्तर. कार्यक्षमता गुणोत्तर. लक्षात घ्या. कोणतं? 4 3 1 ही त्यांची कार्यक्षमता आहे. मग आता कसं उत्तरापर्यंत जायचं सर? तर 4x अधिक 3x अधिक 1x असं करा. मजुरी पोटी त्यांनी 3200 रुपये घेतलेत. अशा पद्धतीची ही मांडणी. इथं चलपद x वापरायचं. प्रत्येकाच्या वाट्याला किती रक्कम येणार हे काढण्यासाठी चलपद इथं x वापरायचं. आता ही बेरीज करा. 4 आणि 3 7 आणि 1 8x बराबर 3200. x ला एकटं करा. 3200 कडे जाताना 8 भागीला का मांडायचे सर? संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या संख्येसोबत गुणिला असेल भागीला स्वरूपात मांडावी लागते. हा 8 चूक 32 त्यावर हे 2 शून्य. x ची किंमत 400 आली. प्रश्न सी ला किती रक्कम द्यावी लागेल? हा तर सी ची रक्कम हा प्रश्न आहे. मग सीच हे कार्यक्षमतेचं गुणोत्तर 1x आहे. म्हणून 1 गुणिला x ची किंमत 400 हा गुणाकार 400 रुपये हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरानं उत्तर. ओके. काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता